पण मी न्यूज वाचायला येऊ शकले नाही. पुण्याच्या पुलावरून फटफटी पटापट पळाली. घरातली सर्व फॅमिली एकत्र बसून हा चित्रपट पाहतील. आई ही मुलाची पहिली शाळा असते. अमृता मॅडम, मला ॲक्च्युली जेव्हा सरांनी सांगितलं की तुम्ही येणार आहात तर मला एकदम बालपणात गेल्यासारखं झालं. म्हणजे टी व्हीच्या संचावर नाही म्हणजे टी व्हीच्या संचामध्ये बघितलेल्या त्या आणि संध्याकाळी 7च्या बातम्या. म्हणजे मी जेव्हा गुगल सर्च केलं तेव्हा मला हे सगळं बघून खूप नॉस्टॅल्जिक झालं. मी म्हटलं आज ह्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष भेटणार आहोत. खूप एक्साइटमेंट होती. खूप धन्यवाद. तुमच्या घरचे खूप प्रॉब्लेम्स असूनही तुम्ही आज इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मला खूप धन्यवाद वाटतं आज तुमच्याशी बोलताना. तर आता इथे जमलेल्या सगळ्या जणांना फक्त दूरदर्शनवरच्या पडद्यावरच्या तुम्ही माहिती आहे. तर साधारण तुमच्या लहानपणीचा काळ कसा होता? तुमचं म्हणजे बालपण मुंबईतच गेलं का मुंबईच्या बाहेर वगैरे? माझं बालपण सगळं कर्नाटकात गेलं. कारण माझं आजोळ कर्नाटक, बेळगावच्या जवळ एक खेडेगाव आहे हलियाळ म्हणून, तिथे गेलं. आणि तिथे मुलींना कानडी शाळा आणि परकर पोलकं घालायचं, वेणी घालायचं असं होतं. परंतु इथे काय होतं की आम्ही 5 भावंडं होतो. आईला सगळं जमत नव्हतं. त्यामुळे मी, माझी लहान बहीण, आम्हाला दोघींना आजोळी ठेवलं होतं. त्यामुळे माझं जवळजवळ मला वाटतं 6वी 7वीपर्यंत मी कर्नाटकात कानडीत शिकले. हो, मराठी भाषा येतही नव्हती मला बोलता. कारण घरी आम्ही मालवणी बोलायचो. मालवणी म्हणजे आपण कोकणी बोलतो ना ते बोलायचं. त्यामुळे बॉर्डरच्या जवळ असल्यामुळे ती भाषा होती. मग मुंबईत लग्नानंतर आल्यानंतर? लग्नानंतर नाही, मी एक 6वी 7वीत मुंबईत आले. कारण वडिलांच्या लक्षात आलं की यांच्या शिक्षणाचं नुकसान होतंय. किती नाही म्हटलं ते कानडी शाळा आणि गावचं वातावरण. बाकीची भावंडं मुंबईत होती, मोठी भावंडं. मग वडिलांनी आम्हाला इथे घेऊन आलं. पण मुंबईत आल्यानंतर आम्हाला बिलकुल आवडलं नव्हतं मुंबईत. कारण गावी आजोबा आमचे सरपंच होते, मोठाच्या मोठं घर होतं. आणि इथे आल्यानंतर हे 2-3 खोल्यातच राहायचं, हे म्हणजे आवडायचं नाही इथे खेळायला. सगळे आमची टिंगल करायचे. आम्हाला मराठी येत नव्हतं. कारण कर्नाटकात मराठी असं बोललं जायचं, का ग काय करतीस, ये की इथं, असं मराठी बोललं जायचं. आणि मग त्यानंतर एकदा वेळ आहे ना, म्हणजे मी सांगू शकते डिटेल. माझ्या बहिणीचं लग्न होतं, मोठ्या बहिणीचं. आणि तिच्यासाठी हेअरस्टाईल करण्यासाठी म्हणून आम्ही ब्युटिशियनकडे गेलो होतो. तर त्या म्हणाल्या की ही मॉडेलिंग करे का, माझा टी व्हीवरती प्रोग्राम आहे. तर त्याच्याप्रमाणे बहीण म्हणाली हो चालेल. तेव्हा पार्लरमध्ये जाणं पण एकट्याने म्हणजे असं सहज तितकं नव्हतं. तर तिथे गेल्यानंतर माझ्या बाजूला तबस्सुम बसल्या होत्या आणि तिने माझ्यावरती, जी ब्युटिशियन जया केळकर, तिने हेअरस्टाईल आणि मेकअप दाखवला होता. तर तिने जाऊन डायरेक्टरना सांगितलं आमच्या की एक खूबसूरत बहू आई आहे, दुल्हन आई आहे, आप उसको देखो, ऐसे लोगों को. तर डायरेक्टर आले तिथे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ॲप्लिकेशन द्या. मग त्याच्याप्रमाणे मी न्यूज रिडिंगसाठी ॲप्लिकेशन दिला. पण माझं जवळजवळ 6 वेळा सिलेक्शन झालं. पण मी न्यूज वाचायला येऊ शकले नाही, कारण मला मराठी नीट बोलता येत नाही असं तक्रार होती. मग मी अशोक रानडे म्हणून होते भाषातज्ञ त्यावेळेला, त्यांच्याकडे जवळजवळ 2 वर्ष मराठी भाषा शिकले. संस्कृत उतारेच्या उतारे ते वाचून घ्यायचे, नाटकं वाचून घ्यायचे, खूप श्लोक त्यांनी शिकवले. एक साधं उदाहरण सांगते, प आणि फ मध्ये फरक. पुण्याच्या पुलावरून फटफटी पटापट पळाली. म्हणजे प आणि फ मधला फरक काय, तसं आपण ज आणि च आणि च ह्याच्यात सुद्धा खूप फरक असतो. आपण माझे तुझे असं म्हणायला पाहिजे, आपण माझे तुझे नाही. म्हणजे खूप मराठी त्यांनी शिकवलं असं मी म्हणेन. आणि त्यामुळे मग मी मराठी न्यूज वाचू लागली. व्हेरी गुड. म्हणजे मला मगाशी जो प्रश्न पडला होता त्याचं उत्तर खूप पटकन मिळालं. तो पुढचा प्रश्न आधीच होऊन गेला. पण मग विज्ञानामध्ये तुम्ही एम एस सी केलं आणि त्याच्यानंतर LLB केलं. म्हणजे ह्या 2 डिग्र्या असूनही न्यूज रीडिंग म्हणजे बेसिक तुम्हाला विज्ञानाची आवड म्हणून MSc? विज्ञानाची आवड होती, पण मी जेव्हा MScला होते तेव्हा माझ्या हातावरती ॲसिड पडलं आणि संपूर्ण हात भाजला होता, इथे डोक्याला भाजलं होतं.
मग त्यावेळेला लग्न व्हायचं होतं. आईला खूप चिंता होती पोरगी खपवायची कशी. म्हणून मग ती नाही आता तू नाही तर मी PhD करणार होते, तर अजिबात सायन्स लाईन घ्यायचंच नाही. मग आता काहीतरी शिकत तर राहायचं होतं म्हणून मी लॉ कम्प्लीट केलं. आणि लॉमध्ये असतानाच मला दूरदर्शनवर माझं सिलेक्शन झालं होतं. त्यामुळे मग आणि माणसाला एकदा तोंड रंगल्यानंतर तोंडाला मेकअप तर दुसरं काही नको वाटतं. मी 3 वर्ष जवळजवळ लॉची प्रॅक्टिसही करत होते, परंतु मग तेही सोडून दिलं. मग माझं लग्न झालं. ओके. मग तिथे तुमचं केमिस्ट्री आणि म्हणजे MSc म्हणजे केमिकलचा बिझनेस असल्यामुळे त्या MScचा थोडासा तिकडे उपयोग झाला नाही. एक फॅक्टरी माझ्या आता आमच्या 9 फॅक्टरीज आहेत केमिकलच्या. त्यापैकी एक फॅक्टरी अमृता इंडस्ट्रीज म्हणून, तिथे माझा नवरा कन्सल्टंट होता. तर आता तोच ते बघतो सगळं. कारण जेव्हा मी दूरदर्शन सोडलं 2004ला 79 होते, त्याला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता. आणि जेव्हा 2004ला मी सोडलं त्यावेळेला ठरवलं की पुन्हा आता केमिकल लाईनमध्ये जाऊया. फॅक्टरीत गेले, पण ते जे वर्कर आमचेच वर्कर ते मला ॲक्सेप्ट करेनात. कारण एक बाई आपल्या डोक्यावर बॉस येऊन बसते आणि आपल्याला शिकवते, मॅडमना काय माहिती असणार, असं एक डोक्यात असतं. आणि मी पण इतक्या लक्झरीमध्ये राहिले होते की मला ते केमिकलचे वास, ऊन वगैरे ते सहन होईना. त्यामुळे मी ते सोडून दिलं. मग काय करू. ओके. म्हणून मग हळूहळू चित्रपटाच्या निर्मितीकडे 24 वर्षाच्या ह्याच्यात मला खूप दिग्गजांच्या ओळखी झाल्या होत्या. सगळे कलाकार ओळखीचे झाले, ते टेक्निकल लोक ते ओळखीचे झाले होते. म्हणून ह्याला पॅरलल काय करूया, कारण मला त्याला चष्मा लागला होता. आणि माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की मी चष्मा लावून बातम्या वाचाव्या, कारण लोकांची एक मनात इमेज असते. त्यावेळेची गोष्ट सांगते. तर म्हणून मी म्हटलं की आता नाही मी वाचलं. मला ते सांगत होते वाच, पण मी म्हटलं मला चष्मा लावून नाही न्यूज वाचायच्या. म्हणून मग मी चित्रपट क्षेत्राकडे वळले. मगाशी इन्फॉर्मली बोलताना तुम्ही म्हणालात पण मी फॅशन आयकॉन होते आणि मला तिथे त्यांना ट्रेनिंग पण द्यायला लागायचं, ग्रूमिंग करायला लागायचं. नवीन येणाऱ्या न्यूज रीडरना म्हणजे कसं बोलावं, कसं प्रेझेंट करावं स्वतःला, असं. मग तिथे हळूहळू कुठेतरी ते टेक्निकल गायडन्स अमुक डमुक या सगळ्या गोष्टींमधनं हळूहळू निर्मितीकडे तुम्ही वळत होता. तर हे सगळं करताना तुम्ही काही ज्या मराठी मूव्हीज केल्या त्याच्यामध्ये आपल्याकडे जी हुंडाबळी आहे किंवा हे असे जे विषय आहेत, हे विषय घेऊन पण तुम्ही काम करत होता. मग त्यातनं तुम्हाला एकदम श्यामची आई ह्या विषयावर चित्रपट करावा असं का वाटलं? मला काय वाटतं, चित्रपट हे माध्यम असं आहे ना की त्याच्यातून आपण काही पण एक संदेश देऊ शकतो. जसं डॉक्टर एका गोळीतून आपल्याला बरं औषध देतात तसं. आणि आता जर तुम्ही पाहिले तर आता जे काही चित्रपट मी सेन्सॉर बोर्डवरती पण आहे, तर जे चित्रपट येतात ते बघतो, त्याच्यामध्ये हिंसा, अश्लील जोक, कमरेखालचे विनोद, म्हणजे त्याला काही अर्थच नसतो. इतकं मारामारी, रक्तपात हे दाखवलं जातं. तर असं कुठेतरी वाटतं की आता जी तरुण पिढी आहे त्यांच्यासमोर, तरुण पिढीच्या समोर हेच दाखवलं जाते. त्या असा एखादा चित्रपट करावा की ज्या योगे घरातली सर्व फॅमिली एकत्र बसून हा चित्रपट पाहतील. असे चित्रपट कोणी पाहत नाही, म्हणून असे चित्रपट कोणी बनवत नाहीत. आणि असे चित्रपट बनत नाही त्यामुळे कोणी पाहत नाही. त्यामुळे मी असं ठरवलं की आपण असा काहीतरी एक विषय निवडूया की जो सगळ्यांना एकत्र पाहता येईल. आणि याच्यासाठी मला श्यामच्या आईशिवाय दुसरा विषय दिसला नाही. कारण आई आणि मुलांचं प्रेम किंवा आई जे मुलावर संस्कार करते, आई ही मुलाची पहिली शाळा असते. त्यामुळे हा जो सब्जेक्ट आहे तो कधीच जुना होणार नाही. अगदी तुम्ही 100 वर्षापूर्वीचा घ्या किंवा आत्ता घ्या, चालू ह्याच्यातला घ्या, म्हणजे आता तुम्ही बघाल आधुनिक असेल ती आई, तुमच्या ह्याच्यामध्ये नोकरी करत असेल, सकाळी 7ला जाऊन रात्री 10ला येत असेल, परंतु ती बघतेच आपल्या मुलाला वेळोवेळी जेवण मिळते का, त्याला त्याची शाळा कुठली आहे, तिला चांगल्यात चांगल्या शाळेत घालूया, त्याला चांगल्या ट्युशन ठेवूया. बरं ती स्वतः शिकायला वेळ देऊ शकत नाही, परंतु मुलाला चांगल्यात चांगलं सगळं देण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे मला असं वाटलं की आई हा युनिव्हर्सल सब्जेक्ट आहे. मग कुठल्याही देशातली असू दे, कुठल्या खेडेगावातली असू दे, आई ही आईच असते. त्यामुळे मला असं वाटलं की श्यामची आई हा विषय खूप चांगला आहे. हो, कारण आमच्या लहानपणी मी श्यामची आई शनिवारी जे ब्लॅक अँड व्हाईट मराठी पिक्चर लागायचे तेव्हा आम्ही लहान असताना पाहिला होता.
आणि ते माझ्या मनात इतकं होतं की माझा मुलगा जेव्हा झाला तेव्हा दूरदर्शनवर पिक्चर बघणं हे वगैरे बंद झालं होतं. तेवढ्यासाठी ती CD शोधायला लागली होती आणि ती CD बघून त्याने पारायणं केली आहेत. त्याची सगळी गाणी पाठ आहेत आणि अजूनही त्या गाण्यांमधला जो गोडवा आहे तो तुम्ही तसाच्या तसा तुमच्या नवीन पिक्चरमध्ये पण घेतला, याचा आनंद आहे. आणि समाधान वाटतं की अरे तेव्हाचं संगीत हे अजरामर आहे, ते असंच आहे, असंच वापरावं असं तुम्हाला वाटलं. खूप छान. आणि तो पिक्चर ब्लॅक अँड व्हाईट करावा असं का वाटलं? म्हणजे आता तर आपण रंगीत करू शकतो. हां, त्याचं कारण ही जी कथा आहे ती जवळजवळ 150 वर्षापूर्वीची कथा आहे. आणि 150 वर्षापूर्वीचा काळ उभा करताना आता जे रंगीबेरंगी सगळं जर दाखवलं असतं, मे बी त्याला मी न्याय देऊ शकले नसते असं मला वाटतं तो काळ उभारताना. आता हा सिनेमा करतानाच्या प्रोसेसच्या काही आठवणी आहेत त्या मला सांगायला खूप आवडतील आणि तुम्हाला पण ऐकायला त्या आवडतील. कारण जेव्हा आम्ही ते जुनं साने गुरुजी लहानपणी खोत होते, म्हणजे त्यांचे आई वडील, त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी श्रीमंती आणि छान सुखवस्तू घर होतं. तेव्हा तो त्यांचा असा मोठाच्या मोठा वाडासारखा असतो आणि तो 200 वर्षापूर्वीचं घर आम्हाला शोधायला खूप अडचण झाली. अख्खं कोकण आम्ही पिंजून काढलं त्याच्यासाठी आणि फायनली एक, कारण घरं मिळत होती परंतु सर्व घरात इलेक्ट्रिसिटी आलेली आहे, लाद्या बसवलेल्या आहेत, सुंदर सुंदर मार्बल बसवलेले आहेत. तर 200 वर्षापूर्वी हे काही नव्हतं. हो, तर हे एक घर असं मिळालं की त्याची पाठीमागच्या अंगणामध्ये लाद्या वगैरे काही नव्हतं. मला वाटतं त्यांचा गोठा बिठा असावा, त्यामुळे तिथे ते शेणाची जमीन होती. तर आम्ही काय केलं, घराची जी पुढची बाजू होती ती न दाखवता पाठची बाजू होती तो एंट्रन्स दाखवला आणि तिथे सर्व शूट करण्याचा प्रयत्न केला. झोपाळा लावला, इलेक्ट्रिसिटी सगळी काढून टाकली आणि त्यांना सांगितलं की शूटिंग संपलं तर तुम्हाला पुन्हा सगळी नवीन करून देतो. आणि सगळं अख्ख्या सिनेमाचं जे शूटिंग होतं ते सगळ्या नॅचरल लाईटमध्ये, डे लाईटमध्ये. रात्रीचं शूटिंग होतं तर चुलीमध्ये लाकडं जळत आहेत, लालटेन, आणि पूर्वी असे त्रिकोणी केरोसिनचे दिवे असायचे छोटे. हां, तर अशा तेवढ्या ह्याच्यातच फक्त शूटिंग केलेलं आहे. पेट्रोमॅक्स पण नव्हते, असे छोटे दिवले असतात ना, पत्र्याच्या दिवल्या. तर त्यामुळे तो इफेक्ट खूप चांगला आला. याशिवाय दुसरी गोष्ट काय झाली की जेव्हा शूटिंग चालू होतं तेव्हा काही अडचणी आल्या. आमचं एक ट्रान्सपोर्टची गाडी होती, त्या गाडीने तिथला एक बैल मेला आणि मग गावातल्या सगळ्या लोकांनी शूटिंग व्हायचं नाही म्हणून सांगितलं. मग आम्ही इथे, मी माझ्या मिस्टरांना मुंबईत फोन केला, मग मिनिस्टरच्या थ्रू तिथे उदय सामंत होते त्यावेळेला आणि मग ते स्वतः आले तिथे, ग्रामस्थांबरोबर मीटिंग झाली. मी म्हटलं लोकल सगळ्या तुमच्याच लोकांना काम दिलेलं आहे, तुम्ही असं का करता. मग ते प्रकरण मिटवलं, मला खूप सारे पैसे त्यांना द्यावे लागले पण फायनली ते झालं. हो. दुसरं म्हणजे हे नॅचरल प्रोसेस होती, तो काळ उभा करायचा. त्यावेळेला जे आम्ही टेक्नॉलॉजी वापरली ती आता ब्लॅक अँड व्हाईटची टेक्नॉलॉजी मुंबईमध्ये किंवा कुठेही इंडियात अवेलेबल नाही आहे. कलर करून ब्लॅक अँड व्हाईट करता आलं असं, पण ते तसं मला नको होतं. प्रॉपर ब्लॅक अँड व्हाईटच शूटिंग करायची होती. त्यामुळे सगळंच्या सगळं कॅमेराचे लेन्सेस वगैरे सर्व आम्ही लंडनवरून मागवले आणि ते केले. त्यानंतर त्याच्यामध्ये ज्या व्यक्ती होत्या सर्व, म्हणजे श्यामचे वडील सर्वजण, ते घेरा आणि शेंडी वगैरे असं होतं. तर ते लोक केस काढायला तयार नव्हते शेविंगसाठी आणि मला कोणी असं नको होतं. वीग लावलं की इथे वळ्या येतात, मानेला वळ्या येतात, ते दिसतं. आणि त्याच्यात एक मी सांगते की मी जवळजवळ अनेक म्हणजे अवॉर्ड फंक्शनला मी ज्युरी असते, त्यामुळे सिनेमा कसा असावापेक्षा कसा नसावा हे मला जास्ती कळत होतं. आणि तो खोटेपणा वाटतो ते वीग वगैरे लावून. तर मी त्यांना म्हटलं की, तो संदीप पाठक म्हणाला, मॅडम माझं तर किती नुकसान होईल, मी जर इथे 8-10 दिवसाच्या शूटिंगसाठी जर शेव केलं डोकं तर मला पुढचं मी काहीच करू शकणार नाही, माझ्या 3 सिरियल चालू आहेत. आणि असं जसजसा तो सिनेमा होत होता ना, मी घरी येऊन सांगायचे इतकं अप्रतिम झाले ना, मला अवॉर्ड मिळणारच असं बोलायचे. तर मला असं वाटायचे का मी असं थोडक्या गोष्टीच्या असं करू. मग मी त्यांना तिप्पट चौपट पैसे दिले त्या आर्टिस्टना, ताकी त्यांचं नुकसान होऊ नये.
आणि ते तयार व्हावे. तसं जवळजवळ 400 कलाकार होते त्याच्यात, म्हणजे खूप दाखवलेलं होतं. त्यामुळे लहान मुलं होती, श्याम वगैरे, त्या सगळ्यांना टक्कल करायला करायचं. त्यामुळे मला ते थोडं जरा खर्चिक झालं. आणि अशा तऱ्हे म्हणजे त्यांची निवड करताना पण, आर्टिस्टची निवड करताना आजकाल त्या मुली म्हणजे तरुण, म्हणजे मी काय दोष देत नाही, आयब्रोज केलेले असतात, फेशियल वगैरे केली नव्हती, केस स्ट्रेटनिंग केलेली हिरोईन नको होती, अशी नॅचरल लुक असणारी पाहिजे होती. बरं, ती अशी होती की जिने 18 वर्षाच्या मुलीचं पण काम केलं पाहिजे आणि तीच जवळजवळ 40-50 वर्षाची होईपर्यंत केलं पाहिजे. आणि मगाशी तुम्ही जो उल्लेख केला श्यामच्या आईचं, तर त्याच्यामध्ये श्याम म्हणजे साने गुरुजी 7 ते 8 वर्षाची होईपर्यंतच दाखवलं होतं. पण माझ्या चित्रपटामध्ये साने गुरुजी 35 ते 40 वर्षाची होईपर्यंत दाखवलं होतं. त्यामुळे त्यांचा गांधीजींशी संबंध आलेला, विनोबा भावेंशी संबंध आलेला, हे सगळे उल्लेख आलेत, आंबेडकरांशी संबंध आलेला, हे सगळे उल्लेख या चित्रपटात आलेले आहेत. नाही, आता ते टेक्निक नाही आहे इथे, त्यामुळे ते सगळं. आणि माझा जो डिरेक्टर होता सुजय डहाके, त्याला ह्याच्या आधी पण शाळा नावाच्या चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड मिळालेलं होतं. म्हणजे आधी खूप अभ्यास केला, संशोधन, जवळजवळ 1-1.5 वर्ष आम्ही या विषयावर अभ्यास करत होतो की खरेपणा आला पाहिजे, खरोखर ती गोष्ट 100-150 वर्षापूर्वीची सगळ्यांना वाटली पाहिजे. नाही, तेच कारण आज आपलं बोलणं होणार होतं, तर त्या संदर्भात मी आणि काव्या डिस्कस करत होतो. तर काव्याचं वय काय आहे, 18-17. म्हणजे तिच्याशी बोलताना ती एकदम म्हणाली, अरे त्या येणार आहेत, आय हॅव सीन दॅट मूवी, इट इज सच अ ब्युटिफुल मूवी. आणि म्हणजे त्या काळातली गोष्ट ह्या आजच्या काळातल्या मुलीला पण करते गोष्ट कायमचीच आहे. तो काळ हा काळ नाहीये, तो काळ त्या सिनेमात उभा केलाय मी. पण आजही मी तेच म्हटलं की ती शिकलेल्या जरी मुली असतील, तरुण पिढी शिकलेली जरी असेल, तरी ते स्वतःच्या मुलांसाठी हेच करतात जे पूर्वी केलं गेलंय. आणि अजून एक गोष्ट या चित्रपटाविषयी, जेव्हा हे अवॉर्ड डिक्लेअर झालं आणि मी घ्यायला स्टेजवरती गेले, तिथे त्या दिवशी शाहरुख खान होता, राणी मुखर्जी होती, अनेक अजून मोठे दिग्गज होते हिंदी इंडस्ट्रीतले. परंतु आपल्या राष्ट्रपती त्यांच्या भाषणात, 9 मिनिटाच्या भाषणात जवळजवळ 2.5 ते 3 मिनटं श्यामची आई याच्याविषयी बोलत होत्या. माझ्याकडे ती क्लिप आहे, तुम्ही दाखवू शकणार तर मी दाखवू शकेन माझ्या मोबाईलमध्ये. हां, जर दाखवू शकलात तर मी दाखवते नंतर. ओके, आपण नंतर दाखवू शकतो. आणि त्या म्हणाल्या की 80 वर्षापूर्वी हा चित्रपट आला होता, याला सुवर्ण कमळ मिळालं, आणि टेक्नॉलॉजी बदलते परंतु मानवता, आईचं मुलावरती हे कधीच बदलत नाही. त्यांनी खूप सुंदर त्या जवळजवळ 2.5 मिनटं याविषयी बोलत होत्या. म्हणजे त्या शाहरुख खान विषयी नाही बोलल्या, राणी मुखर्जी विषयी नाही बोलल्या, परंतु हे. पण मला एक खूप खंत पण वाटते की जेवढं महत्त्व राष्ट्रपतींनी या चित्रपटासाठी दिलं, तेवढं आता ह्या प्रसार माध्यमातल्या इथे बसलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये मीडियाने किंवा वृत्तपत्राने तेवढं त्याला महत्त्व दिलं नाही. त्यांनी काय केलं, शाहरुख खान, राणी मुखर्जी, ती वैभवी मर्चंट यांच्यावर रकानेच्या रकाने लिहून आले. परंतु मराठी या चित्रपटाला, हा चित्रपट सोडून द्या, माझ्याबरोबर नाळ चित्रपटातल्या 4 लहान मुलांनाही नॅशनल अवॉर्ड मिळालं. हो, खूप 4 लहान मुलांना, इतकी छोटी छोटी मुलं होती ती, त्यांना मिळालं. नाळच्या डिरेक्टरला मिळालं, आत्मा पॅम्पलेटच्या डिरेक्टरला, म्हणजे जवळजवळ 9 नॅशनल अवॉर्ड्स यावेळेला मराठी या क्षेत्राला मिळाले टोटल. परंतु मीडियाने त्याची दखल घेतली नाही, ना कुठल्या माध्यमाने त्याची दखल घेतली. आमचं सोडा, आता काय माझं वय 70 आहे, अजून कोणाचं म्हणजे आमचं करिअर संपत आलं आहे. परंतु जी लहान मुलं आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तरी मला असं वाटतं की शासनाने त्यांच्यासाठी कौतुक किंवा काहीतरी करायला हवं होतं. त्या लहान मुलांसाठी इतकी गोड, म्हणजे तो तुम्ही चित्रपट पण सगळ्यांनी बघा, माझाच चित्रपट बघा असं म्हणत नाही, तो नाळ चित्रपट इतका सुरेख चित्रपट आहे. त्या मुलांची कामं इतकी छान आहेत, ज्यांना नॅशनल अवॉर्ड 4 मुलांना एका चित्रपटासाठी मिळते. म्हणजे आणि तिथे कोणाचे वशिले बिशिले नॅशनलला काही चालत नाही, काही चालत नाही, काही चालणार नाही, कारण कोण परीक्षक आहेत काही कोणालाच माहीत नसतं.
तर त्या मुलांचं तरी कौतुक व्हायला हवं होतं. त्यांचं कुठेतरी एका कोपऱ्यात श्यामच्या आईला मिळालं, या चित्रपटातील त्या 4 मुलांची नावंसुद्धा कुठे आली नाही. मी तरी फेस व्हॅल्यू होती मला म्हणून माझ्याबद्दल अनेक ठिकाणी लिहून आलं, बॉम्बे टाइम्सला मोठा फोटो आला, लिहून आलं. पण त्या मुलांची साधी दखलही कोणी घेतली नाही, ना वृत्तपत्राने घेतली ना एखाद्या चॅनलने घेतली. तर मला खूप वाईट वाटतं की मी दूरदर्शनवरती पण माझी मुलाखत झाली तेव्हा म्हटलं अरे त्या 4 मुलांची मुलाखत घ्या. माझी काय, मी अनेक वर्ष दूरदर्शनवर आहे, मला काही फरक पडत नाही आहे, पण त्या 4 मुलांची घ्या तुम्ही काहीतरी. झी चॅनलला गेले तिथेही मी सांगितलं, मी जिकडे जाते तिथे 4 मुलांचं कौतुक करते, त्यांना तुम्ही इम्पॉर्टन्स द्या सांगते, पण ते होत नाही आणि मला त्याचं खूप खंत वाटते. पुढच्या पिढीपर्यंत हे सगळं पोहोचलं पाहिजे आणि पुढच्या पिढीने याच्यामध्ये येऊन अजून चांगलं काम केलं पाहिजे. त्यांना प्रोत्साहन मिळायची खरं गरज आहे. तर त्यांना चित्रपट पण पाहिलाय म्हणून मला नागराज मंजुळेच आहे ना तो. हा, त्याचे सगळेच पिक्चर चांगले असतात. त्याच्यामुळे ते सामाजिक विषयाला घेऊन. येस, ही इज नॉट अ डायरेक्टर. नाही, डायरेक्टर नाही, इज नॉट अ डायरेक्टर, ऍक्टिंग केले. पण त्या खूप अमेझिंग आहे सिनेमा, अप्रतिम आहे पिक्चर. पण असं रिजनल जास्ती छान आहे. असं रिजनल सिनेमाला थोडीशी सावत्र वागणूकच देतात की असं ऐकलंय आणि असं बघण्यात पण आलंय थोडंसं. म्हणजे हिंदीचा किती उदो नाही करावं नाही म्हणत नाही, शुड डू समथिंग, राईट. मला मला 80 लाखाचं अनुदान दिलं, नॅशनल अवॉर्ड मिळालं म्हणून. पण माझा सिनेमा बनवण्यासाठी माझे 6 कोटी खर्च झाले. परंतु थिएटरमध्ये लोक कोणीही आले नाहीत, हे दुःख आहे मी सांगते. आणि आणि 3 आणि 4 माणसं असतात, 3 फार कमी लोक. तोच हिंदी सिनेमा असेल ना तर 500 रुपयाचं तिकीट, मग ते 500 रुपयाचं खाणं आवर्जून जातात बघायला. आणि त्यात हे पण एक आहे की शाहरुख खान, सलमान खानच्या नावावर चित्रपट चालतात. तसा मराठीत कोणी हिरो नाही किंवा त्यांच्या नावावर चला बाबा सचिन खेडेकर आहे, चला स्वप्नील आपण जाऊया सिनेमा बघायला, असं कोणी येत नाही. किंवा जी गोष्ट आयटम सॉन्ग तुम्हाला जे हिंदीमध्ये दिसतात ते मराठीत नसतात, त्यामुळे कदाचित लोक येत नसतील. आणि आपले मराठी प्रेक्षकच नाही, स्पॉन्सर वगैरे काही नाही करत. OTTमध्ये पण मराठी मूवी घेत नाहीत, फार कमी घेतात. चॅनल मराठी मूवी विकत घेत नाही. आता माझा नॅशनल अवॉर्ड मिळाले म्हणून घेतील, याच्या आधी माझे किती चित्रपट, हा माझा 9वा चित्रपट आहे, माझे 3-4 चित्रपट तसेच पडलेले आहेत, OTTने घेतले नाही. चॅनल अर्थात माझं घर माझ्या कमाईवर चालत नाही किंवा मला एक पॅशन आहे चित्रपट बनवण्याची. एक अमाऊंट मिस्टरांनी दिली होती, मी एकातून त्याचे आले, त्याच्यात दुसरा केला, त्याच्यात आले अजून घेऊन तिसरा, असं करत करत हा माझा 9वा चित्रपट. पण तुम्ही जर म्हणाल मी काही कमाई केली इतक्या 9 चित्रपटात, तर बिलकुल नाही. आणि श्यामची आई तर माझी स्वतःची मुलं म्हणे, मम्मी हे काय केलंयस तू, कोण आहे काळोखातला चित्रपट बघा, ती बाईसारखी रडतेच आहे. म्हणूनच मला काव्याचं कौतुक वाटलं की तिने इतक्या स्पॉन्टेनियसली मला सांगितलं, मी पाहिला आणि मला आवडलाय. आय वॉज रिअली मला सगळे म्हणतात तुझ्या धाडसाचं कौतुक आहे. मी म्हटलं की एक प्रयोग करून बघूया. लोकांना कलर चित्रपट बघण्याची सवय झाली आहे, तर ब्लॅक अँड व्हाईट जरा जुन्या जमान्यात गेल्यासारखं वाटेल. आणि ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जे आपण प्रकाश खेळू शकतो ना, ते तुम्ही कलर मध्ये नाही मजा येत. म्हणजे त्याच्या नाही ते एकच गाणं. मला आता खूप जण सांगतायत की मॅडम तुम्ही तो कलर्ड करा ना आणि परत रिलीज करा. म्हटलं परत रिलीज करेल, पण कलर्ड करा ह्याच्या अगेन्स्ट आहे मी. सगळ्यांना वाटतं की कलर्ड केल्यानंतर लोक बघायला येतील. त्याच्यामध्ये दाखवलं. आता तुम्हाला गंमत सांगतेच. शाळा कॉलेजचं म्हणताय ना, माझी खूप इच्छा होती की हा सिनेमा सर्व शाळांमधून दाखवा. सांस्कृतिक मंत्री होते, त्यांना मी भेटायला गेले आणि त्यानं म्हटलं की असं असं आहे हा चित्रपट श्यामची आई, माझी खूप इच्छा आहे की सगळ्या शाळांमधून दाखवावा.
कारण मला आठवते आम्ही शाळेत असताना छोटा जवान वगैरे असे शाळेतून दाखवले जायचे आणि त्यावेळेला तर शाळेमध्ये हॉल वगैरे पण नसायचे, नुसता पडदा लावून असे दाखवले जायचे. आताच्या शाळा तर इतक्या सुंदर झालेल्या आहे की प्रत्येक शाळेत एव्ही रूम्स आहेत, ऑडिटोरियम्स आहेत हो, व्यवस्थित. हो, दाखवावं. तर त्यांनी मला विचारावं, श्यामची आई हे काय राष्ट्रपुरुष होते का, की ते काय राष्ट्रपुरुष होते का, राष्ट्रपुरुष असले असते तर आम्ही केलं असं, तुमच्या सिनेमाला अनुदान दिलं असं वगैरे वगैरे. तर मी कपाळावर हात मारला, ह्या माणसाशी काय बोलावं ज्यांना श्याम म्हणजेच साने गुरुजी, आणि साने गुरुजीमुळे आज विठ्ठल मंदिर ओपन झालं आहे सगळ्या लोकांना. त्यांनी काय केलं आहे देशासाठी, कसं स्वातंत्र्याची भावना त्यांच्या, आणि मी सगळं त्या माणसाशी काय बोलणार. मी निघून आले. आत्ता काही म्हणजे आशिष शेलार किंवा दुसरे काही CM जे आहेत आपले, ते म्हणतात बघूया आम्ही प्रयत्न करतो की हा मूवी शाळेतून दाखवला जावा वगैरे काय. सरकारी शाळांमधनं दाखवलं केव्हा नॅशनल अवॉर्ड मिळालं म्हणून नंतर. आणि दखल आपल्या शासनाने घेतली नाही, परंतु सेंट्रलला घेतली गेली. अच्छा. जेव्हा राष्ट्रपती स्वतः एवढं बोलतायत या चित्रपटाविषयी म्हटल्यानंतर की आता आपण काहीतरी केलं पाहिजे. तर याच अनुषंगाने मला अजून एक प्रश्न असा विचारावा वाटतो की आता यूट्यूब चॅनल चालवता तुम्ही, तर तिथेही आता एवढी स्पर्धा झाली आहे, सगळेजण पॉडकास्ट असं हे जे चालू आहे स्पर्धेचं जे युग आहे, आता तुम्ही एवढ्या लोकांचे इंटरव्ह्यूज घेता आणि ते यूट्यूब चॅनल, तर ते चालवताना सुद्धा एक वेगळीच कसरत करायला लागत असेल, तर त्याचा काही अनुभव? मला तशी फार कसरत करावी लागली नाही, कारण काय झालं, मी इतके वर्ष या मीडियात असल्यामुळे सगळेजण ओळखीचे आहेत, सगळे आर्टिस्ट म्हणा, टेक्निशियन म्हणा, माहितीचे आहेत. आणि माझं यूट्यूब चॅनल आहे अमृता फिल्म्स म्हणून, 1 on 1, सगळ्यांनी सबस्क्राईब करा. त्याच्यासाठी हा प्रश्न माझ्याकडे येऊन गेलेल्या 4 जणांनी स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले एक्झॅक्टली नंतर. तर त्यामुळे आता कॉम्पिटिशन झालेली आहे की प्रत्येक जण, कारण त्याच लोकांच्या मुलाखती सगळ्या चॅनलला बघता येतात. तर मी एक असं विशिष्ट काय केलं की थोडे वयस्कर आर्टिस्ट आहेत ना, त्यांचे जास्ती मुलाखती घेते, कारण त्यांच्याशी आता ज्या ह्या नवीन मुली ज्या आहे पॉडकास्ट म्हणून नवीन मुली सुरू करतात, तर त्यांना ह्या लोकांच्या ओळखी नाही आहेत किंवा त्यांना हे माहिती नाही आहे. माझे त्यांच्याशी सगळ्यांची पर्सनल ओळखी असल्यामुळे की कोणी माझ्याशी आडपडदा ठेवत नाहीत, सर्व ओपन बोलतात. किंवा अगदी तुम्ही बघा आशा काळे, महेश मांजरेकर, काशीनाथ घाणेकरांच्या मिसेस, विक्रम गोखलेंच्या मिसेस, म्हणजे अशी वेगळे व्यक्तिमत्व येतात आणि मग ते त्यांच्याविषयी बोलतात. आता काशीनाथ घाणेकरांच्या मिसेस आल्या होत्या तर ते त्यांच्याविषयी बोलल्या. अशा अनेक, याकूब सईद, म्हणजे असे जे जुने लोक, त्यांच्याबद्दल कोण असं त्यांचा विचार पण करणार नाही की ह्यांना बोलवावं. तर मी शक्यतो अशा व्यक्तींना बोलवते की आता ते आपल्या सोबत आहेत आणि तो काळ त्यांनी पाहिलेला आहे आणि तो काळ या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणून आपण त्याचा, आणि मग ते तुम्हाला त्यावेळेचं चित्रीकरण, आताचं चित्रीकरण ह्यातला फरक सांगू शकतात. बरोबर. आणि लोकांना वेगळं काहीतरी ऐकायला मिळतं ना, तेच सगळ्यांची लफडी ऐका, मी ह्याला सोडलं, मी ह्याच्याबरोबर माझं लग्न केलं वगैरे, तेच काय ऐकणार. आता ज्या नवीन पिढीचे तुम्ही कोणाचेही इंटरव्ह्यू ऐकलेत तर बहुतेक तुम्हाला ते, नवीन मुलींचे पण मी घेते, नाही असं नाही, परंतु जास्त मी असं ठेवलंय की क्वालिटी कंटेंट लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, की जे खूप लाईमलाईट मध्ये आता नाहीये, जे पूर्वीचे खूप मोठे कलाकार होते. बरोबर. तर त्यांना जास्त मी प्राधान्य देते माझ्या. म्हणजे आपलं वेगळे पण आपण जपवायला पाहिजे आणि तेच ज्या वेगळ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या माध्यमाचा उपयोग करताय. किंवा आलेल्या व्यक्तींना बोलवून त्यांचं खाजगी आयुष्य किंवा त्यांच्या दुसऱ्या कोणाचं तरी आर्टिस्टचं खाजगी आयुष्य त्याच्याबद्दल गॉसिप करणं ते अवॉइड करते. ते एक चांगलं आहे की, कारण ह्या पिढीला दुसरी बाजू पण कळली पाहिजे, कारण सारखं निगेटिव्ह ऐकून सुद्धा बरेच वेळा असं होतं की आपण जे ऐकतो तेच आपल्याला खरं वाटायला लागतं. त्यामुळे खरंच ऐका, म्हणजे ते खरं तेच आहे, तेच तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आता तुमच्या बायोडेटामध्ये मी अजून एक बघितलं की तुम्ही पेंटिंग करता, सिंगिंग, डान्सिंग, ह्या पण तुमच्या हॉबीज आहेत. मग आता या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही वेळ कसा काढता? पेंटिंग करते, फोटोग्राफी मात्र नाही अजून केलंय. मी कथ्थक शिकलेली आहे. ओके. गाणं गाते. मला असं वाटतं एखादी व्यक्ती कलाकार असते ना, त्याचं मनच कलाकार, सगळ्या कला त्यांना आवडत असतात. मग असं एकच नाही
काय सांगितलंय. पण मी तुम्हाला शब्द दिला होता, म्हटलं ऐन वेळेला काय करणार, येत नाही असं कसं सांगू. नाही, खूप म्हणून मी कौतुकास्पद थोड्या आहे. वेळासाठी आले. आता महिला म्हणून या क्षेत्रामध्ये वावरताना आता मुळातच मीडियामध्ये महिला सगळ्या कॅमेऱ्याच्या पुढे असतात. म्हणजे मॉडेल म्हणून महिला हवी असते, हिरोईन म्हणून महिला हवी असते, पण ती बॉस म्हणून नको असते. मगाशी तुमच्या बोलण्यात थोडासा तो पण रेफरन्स आला की फॅक्टरीमध्ये मला महिला म्हणून म्हणजे आवडायचं नाही, नाराज असायची लोक की मॅडमना काय कळते, मॅडमना कशाला बोलवतात. मग ह्या क्षेत्रामध्ये मॅडम म्हणून काम करताना सर होता येतं का, किंवा इथे येणाऱ्या कुठच्या माध्यमामध्ये आता प्रोडक्शनमध्ये जेव्हा चित्रपट माध्यमामध्ये पण थोडंफार अशा प्रकारचंच वातावरण असतं. आता मी सुद्धा फोटोग्राफी या क्षेत्रात आले तेव्हा महिला फोटोग्राफर म्हणून खूप चॅलेंजेस असतात, तसंच महिला प्रोड्युसर म्हणून पण खूप चॅलेंजेस असतील. तर मला कळतं, तुम्ही जर एकदा निश्चय केलात ना मी हे करणार आहे, तर तुम्हाला काही अडचणी नसतात. आणि तुम्हाला जर पळवाटच शोधायची असेल ना तर अनेक अडचणी दिसतात. आणि तुम्ही महिला कुठल्याही क्षेत्रात गेल्या ना त्या सक्षम असतात असं मला वाटतं. आणि त्याचं एक सायंटिफिक रिझन पण तुला सांगते. महिलांचा मज्जारज्जू हा पुरुषांच्या मज्जारज्जूपेक्षा मोठा त्यामुळे सहनशक्ती, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी हे सगळं बाईलाच का आलंय त्याचं कारण ते आहे. त्यामुळे कुठेही पुरुषांनी महिलांना कमी समजू नये, त्या त्यांच्या बरोबरीनेच असतात असं मला वाटतं. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या महिलांसाठी तुम्ही खूप चांगला सल्ला देऊ शकाल का? काय सल्ला तुम्ही द्याल महिलांना? काही नाही, जे क्षेत्र तुम्ही निवडाल तिथे भरपूर काम करा, किंवा त्याच्यामध्ये काय संशोधन असेल तर कुठलीही गोष्ट करताना त्याचा पूर्वी अभ्यास केला पाहिजे. म्हणजे माझं आता एक उदाहरण सांगते. जेव्हा मी पहिला चित्रपट केला होता मानिनी म्हणून, मानिनी हा पहिला मराठी चित्रपट होता जो ॲब्रॉड शूट झाला होता. त्याच्यामध्ये स्वप्नील जोशी, गिरिजा ओक म्हणजे चांगले कलाकार होते, सर्व नवीन होते त्यावेळेला. परंतु हा चित्रपट केल्यानंतर असंच इतकं अपयश आलं की मला अगदी वाटलं मी केला चित्रपट लगेच सगळ्यांना कळला पाहिजे म्हणून इमिजिएट रिलीज केला. त्यावेळेला हा अभ्यास केला नाही की कुठच्या वेळेला हा चित्रपट रिलीज केला पाहिजे. त्याच्याबरोबर तो स्वदेश नावाचा चित्रपट होता शाहरुख खानचा. त्यामुळे कोणी लोक फिरकले सुद्धा नाही. त्या चित्रपटाला सुद्धा जवळजवळ 12 अवॉर्ड्स मिळाले होते, 16 नॉमिनेशन्स होते. व्हेरी गुड. तर मी म्हटलं की जाऊ दे आता, हे काय मला जमणारं नाही आहे चित्रपट क्षेत्र, नको. त्यावेळेला माझी दोन्ही मुलं अमेरिकेत शिकायला होती. ती आली आणि म्हणाली, पप्पा हे काय मम्मी सगळ्या बायकांबरोबर तिथे बाकड्यावर बसते, वनिता समाज, भजन मंडळ करते, आपली मम्मी अशी नाही आहे, तर तिला करू दे अजून दुसरा सिनेमा. तर मिस्टर म्हणायला लागले, मी कुठे नको म्हणतो, करू दे. पण मला असं मनात खूप स्वतःला असं वाटायचं की माझ्या नवऱ्याने इतक्या मेहनतीने पैसे कमवले, हे काय बाप कमाई नव्हती त्याची, किंवा असं वडिलोपर्जित आलेली नव्हती, त्याने इतके कष्ट करून कमवलेत आणि मी अख्खे एवढे पैसे करोडोनी घालवले. तर मला खूप वाईट वाटायचं. तर आणि खूप लोकांनी फसवलं, म्हणजे चुकीच्या माणसांबरोबर ती काम केलं ते. आणि मी म्हटलं मला लोकांनी फसवलं, मला असं नाही. तर माझे मिस्टर मला म्हणे, तुला लोकांनी फसवलं नाही, हे तुझं अज्ञान होतं. तुला हे माहीत नव्हतं की हा आर्टिस्ट किती घेतो किंवा एक कॅमेरामन किती, हे तुला माहिती नव्हतं, हे तुझं अज्ञान होतं. त्यामुळे तू लोकांना दोष देऊ नको की तुला ह्याने फसवलं त्याने फसवलं असं म्हणून. तर पुढचं कर, पण करण्यापूर्वी तू अभ्यास कर. त्यामुळे मी सगळ्या महिलांना सांगे, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही उतरणार असाल तर तुम्ही त्या विषयाचा प्रथम अभ्यास करा आणि मग उतरा, यश तुमच्या मागे धावत येईल. मग मी छोटे सगळे कोर्सेस केले. एडिटिंग म्हणजे काय, डबिंग काय, सगळे छोटे कोर्सेस केले 5-5, 6-6 महिन्याचे, की सिनेमा म्हणजे काय ते मला कळू देत. आणि त्याच्यानंतर मग मला असं वाटतं की मी मागे वळून पाहिलं नाही. खूप पैसा नाही कमवला, पण ॲट द सेम टाईम मला नुकसानही नाही झालं. स्वतःचं नुकसान न होता आपण आपली आवड अभ्यास करा आणि त्या क्षेत्रात या. मला वाटतं मी खूपच बोलली आहे. नाही, सगळे शांत बसले बोलण्यासाठीच. अशी संधी कमी मिळते की एक प्रोड्युसर असून सुद्धा, म्हणजे मला खरोखर कौतुकास्पद आहे की त्यांचे अनेक प्रश्न बाजूला ठेवून त्या आल्या, हे एक महत्त्वाचं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, श्यामची सारखा चित्रपट प्रोड्युसरचे पैसे लागतात ना, आणि तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करायचं धारिष्ट्य त्यांनी केलं, आणि तो नॅशनल अवॉर्ड मिळणार अशा उद्देशाने नव्हता केला त्यांनी तर पिक्चर, एक सुंदर पिक्चर लोकांपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातनं केला होता, आणि लोकांनी तो ॲप्रिशिएट केला.
आणि आज तुमच्यापर्यंत पोहोचलाय. हा पिक्चर अजून अवेलेबल आहे का? Amazon Prime वर आहे. Amazon प्राईमवर आहे. तर कोणाला बघायचं असेल तर Amazon प्राईमला बघा. माझ्यापासून मी सुरुवात करेन. कारण आणि मला खूप तुम्हाला अजून बघायचं या होता. सिनेमाची एक गंमत सांगते. मानिनी वगैरे पण आहे का अवेलेबल? हो आहे. हो हो हो. आणि हा चित्रपट तुम्ही एकदा बघाल ना, दुसऱ्यांदा बघाल तर तो जास्ती समजतो, तिसऱ्यांदा बघाल तर आता त्या मुलीने पाहिलाय म्हणते, तुम्ही जितक्या वेळा बघता ना तितकं त्या चित्रपटाच्या प्रेमात पडतात. म्हणजे एकदा बघून असं समाधान होत नाही आपलं, किंवा तो पहिल्या वेळेला बघताना तितका समजत नाही. अजून एक किस्सा सांगते. अजून एक छोटासा सीन होता. तो एक इंग्रज अधिकारी असतो, तिथे साने गुरुजीला पकडून नेलं जातं. त्यावेळेला त्याचं घर दाखवताना तिथे बाहेर एक विंटेज कार असते, म्हणजे त्यावेळेच्या गाड्या दाखवायच्या होत्या. आणि हे शूटिंग प्रतापगडवरती झालं होतं कोल्हापूरला. तर मला तिथे गाडी मिळत नव्हती की ती विंटेज कार दाखवायला. खूप कोल्हापुरात शोधलं तर कळलं अमक्याकडे आहे. मग मी त्यांच्या घरी जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं असं असं आहे. त्यांनी दिली मला, पण तुमची जबाबदारी ती प्रतापगडावर चढवायची आणि पुन्हा मी ते म्हणाले नाही तुमचाच ड्रायव्हर, माझं कोणी हात लावणार नाही. आणि मी गाडीतला खरा शॉट होता पण तो घेतला नाही, बाहेर फक्त बंगल्याचा मग बाहेर उभी राहील. आणि ती गाडी 20 आणि 30च्या स्पीडने जिथे थांबली तिथे धक्का मारून अशी ती गाडी प्रतापगडावरती चढवली. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात की तिथे तुमची सिन्सिअरिटी. म्हणून म्हटलं कुठलंही क्षेत्र निवडा, आपण सिन्सिअरली ते करा. आणि हां. आणि तो सगळ्या तुरुंगातला सीन आहे, त्याच्यासाठी मी सावंतवाडीच्या तुरुंगात तिथे शूटिंग करणार म्हणून तिथून परमिशन मिळवली. पण ऐन वेळेला त्यांनी सांगितलं की नाही तुम्हाला सेंट्रल मिनिस्ट्रीमधून परमिशन घ्यावी लागेल, कारण तुरुंगामध्ये शूटिंग करता येणार नाही. बापरे, म्हटलं आता काय करायचं. मग मला कुणीतरी सांगितलं कोल्हापुरात एक शाळा आहे आणि पन्हाळगडावर आहे ती शाळा. ते शाळेचं लुक आहे ना साधारण तुरुंगासारखं दिसतंय. तर मग आम्ही जाऊन ती बघितली आणि त्या शाळेचा तुरुंग केला. तर ते आधी त्या शाळा द्यायलाच तयार नव्हते. महाडिक त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे, आम्ही तुमच्या गावात येऊन शूटिंग करतो आहे आणि अडचण होते, ते परमिशन देत नाही आहे, शाळा बघा काहीतरी. तर मग त्यांनी तिथे फोन केला आणि सांगितलं तुम्ही काहीतरी शाळेला डोनेशन द्या, एक 50-60 हजार आणि ती वापरा शाळा, असं परमिशन मिळवून दिली. आणि त्या शाळेचं आम्ही तुरुंग केला. म्हणजे या लोकांना दिसताना तो अगदी तुरुंगच दिसतोय, तुरुंगातलं शूटिंग वाटे, पण ती शाळा होती. आणि सगळ्या ठिकाणी त्या 100-200 एक शूटिंग म्हणजे काय 100-200 माणसं असतात युनिटमध्ये. सगळ्यांना घेऊन कोल्हापूरला जा, सावंतवाडीला जा, प्रतापगडवर जा, हे पण सगळं मॅनेज करायला लागत होतं. अजून एक किस्सा सांगते. ती मुलगी तरुण मुलगी डॉक्टर स्पीच थेरपिस्ट आहे, जिने श्यामच्या आईचं काम केलं, ती गौरी देशपांडे. आणि तो मुलगा शर्व गाडगीळ म्हणून, तो मुलगा जवळजवळ मला वाटतं एक 11-12 वर्षाचा मुलगा होता आणि ही 18-20 वर्षाची मुलगी होती. आता नाही म्हटलं तो तारुण्यात पदार्पण करणारा मुलगा आणि ही तरुण मुलगी, आणि त्यांना दाखवायचं आई आणि मूल. तर आम्ही त्यांना 1-2 महिने एकत्र कंपल्सरी राहायला पाहिजे असं सांगितलं. आणि तिला सांगितलं की तू त्याला श्याम म्हणूनच बोलायचं आणि तू आपल्या आईला मम्मी कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला मुलगा, तू तिला आईच म्हणायचं. आणि एकत्र त्यांना राहायला हे केलं. कपडे त्याला तसेच घालायचे. तिला सांगितलं तू 2 महिने नऊवारी साडी घालूनच राहायचं, तुझ्या आयब्रोज करायचे नाहीत, नखं कोरायची नाहीत. म्हणजे 2 महिने त्यांना एकत्र एका घरात ठेवलं होतं आम्ही, की त्यांना आई मुलीची मुलाची बॉन्डिंग क्रिएट व्हायला पाहिजे म्हणून. कारण तो नुकता तरुण मुलगा 11-12 वर्षाचा, म्हणजे त्याला मुलींबद्दल बायकांबद्दल अट्रॅक्शन असणार आणि त्याने एकत्र आई मुलाचं काम करायचं. तर त्याच्यासाठी त्या दोघांमध्ये ती भावना, आई मुलाची भावना निर्माण येण्यासाठी तिला रागवायचंच, त्याला तू श्यामच म्हणायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे मला असं वाटतं की नॅशनल अवॉर्डपर्यंत ती फिल्म पोहोचली. या ज्या सांगतात ते मला त्यांचं नाव नाही आठवत. त्या पुण्याला आपण बोलणार होतो कासव चित्रपट. हां कळलं मला, सांगते. आता ते गेल्या सुक्तनकर, त्यांनी स्क्रिप्ट लिहिली आहे, त्या सुक्तनकरांबरोबर असायच्या सगळ्या फिल्म. मला पटकन नाव आठवत नाही. सुमित्रा भावे, पांढरे सुमित्रा भावे. एक्सप्रेशन ते यायला पाहिजे त्याच्यासाठी ते. आणि ते सुक्तनकर ज्यांनी ही स्क्रिप्ट लिहिली
त्यांनी त्यावेळेची भाषा अभ्यास करून डायलॉग त्या भाषेतले तुम्ही ऐकाल ना, ती मराठी अमेझिंग आहे. इतकी सुंदर मराठी आपल्याला ऐकायला मिळते त्या चित्रपटात. आता आपल्याला एक वाक्य मराठीमध्ये पूर्ण बोलता येत नाही. आपल्याला कितीतरी शब्द आपल्याला इंग्लिश येतात, हिंदी येतात, गुजराती पण येतात कधी कधी. कधी कधी भाषांमध्ये सिनेमाची भाषा येते आणि मग आपल्या लक्षात येते की आपण मराठीमध्ये बोलायचंय. मला हा दूरदर्शनला अनुभव आला होता. आमच्या मुलाखतीच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं, कृपया मराठीत बोला, शक्यतोवर मराठीत बोला, तुमचा विषय मराठीमध्ये मांडणं कठीण आहे. आजही दूरदर्शनवर होतं मराठीत. नीट शुद्ध वापरा, शब्द बोला, शक्यतो. हो, त्यातून अवॉर्ड मिळणार म्हणजे नॅशनल अवॉर्ड ज्यांनी दिलं त्यांना असतो असं म्हणायचं. पण तुम्ही त्याचे पॅरामीटर मराठी लोक नसतात हा पॅनलवर. प्रत्येक स्टेट मधली एक एक तज्ञ व्यक्ती असते. आर्ट असंच आहे. हो, आर्टला भाषा नसते. जसं फोटोला भाषा नाही, चित्राला भाषा नाही, तसं येते. तो चित्रपट तुमच्या इथे पोहोचला पाहिजे. इथे पोहोचल्यानंतर आपोआप तो लोकांपर्यंत पोहोचतो. चित्रकला सर्व तेच आहे ना, सगळं. त्याला भाषेचं बंधन नाही आहे. नाही म्हणून कलेला त्यासाठी त्यांच्याकडे हे जे अनुभव असतात ना, की आपल्याला वाटतं अरे वा प्रोड्युसर आहे, चित्रपट काढला, पण ते प्रोड्युसरची दुःख प्रोड्युसरला माहिती. बिहाइंड द सीन काय काय होतं ते त्यांच्याकडनं. आजकाल ती सगळ्या एक सिनेमा काढून गप्प बसल्यात, प्रोड्युसर झालेत. आणि शॉर्ट टर्म सेलिब्रिटी असणं वेगळं आणि आपण केलेल्या गोष्टी लॉंग टर्म मध्ये त्याचा विचार करणं. कदाचित हा श्यामशाही अजून 10 वर्षांनी कोण बघेल ना, तर म्हणून अनेक सुद्धा चित्रपट नाही. आता हा रेकॉर्ड झाला. आता गव्हर्नमेंटकडे त्याची कॉपी आहे. गव्हर्नमेंटच ते सांभाळून ठेवणार नॅशनल अवॉर्ड मिळाल्यामुळे. आपण बघताना एक सेकंद वाटतो, पण त्याच्यासाठीचे एफर्ट आहेत ना. त्याच्यासाठी ती प्रतापगडावर चढवणं हा एक प्रतापच होता ना. कोल्हापूरहून प्रतापगडवर चढवणं, बरं ती गाडी मिळवणं, त्याच्यासाठीच्या परत परमिशन्स, त्याच्यासाठीचे त्याचं भाडं, त्याचं बाकी सगळं मेंटेनन्स, परत ती ज्या परिस्थितीत आणली त्या परिस्थितीत परत गेली पाहिजे. ज्यांनी बघितलं नसेल त्याने सिनेमा पुन्हा बघा अमेझॉनवरती आणि मला कळवा. मला त्याचा जास्ती आनंद वाटेल. नाही, माझा नंबर घ्या ना. तुम्ही ती मगाशी ती थोडीशी क्लिप दाखवूया म्हणाला होता. ती मानिनी पिक्चर येऊन मला वाटतं आता 21 वर्ष झाली. 2004 एवढी वर्ष झाली. याच्यामध्ये एका मुलीचं एक स्ट्रगल दाखवलं आहे. ते स्ट्रगलचा जो एंड आहे तो फोटोग्राफी दाखवला आहे. तर आपल्या ह्या आजच्या प्रोग्रामसाठी मला हे एक मेन नमूद करावं असं वाटतं. वर्षांच्या आधी मॅडमनी हा सब्जेक्ट बहुतेक म्हणजे बऱ्याच जण बघितला नसेल तर नक्की त्याच्यामध्ये काय संकल्पना होती. कारण मला एक त्याचा फार इम्पॅक्ट पडलेला. त्याचं जे पिक्चरायझेशन होतं ते फार अल्टिमेट होतं. म्हणजे सिनेमॅटोग्राफी त्याची फार सुंदर होती. तर त्याचा एंड तो शेवटी फोटोग्राफीवरच आला. मला मेन नमूद करायचं आहे. तर याला रिलेटेड जरा सांगाल तर. त्याचं असं होतं की स्वप्नील जोशी सेकंड हिरो असतो आणि तो तिला म्हणतो की तू माझ्याशी लग्न कर, कारण पहिल्या नवऱ्याचं तिचं सेपरेट झालेली असते. तर ती म्हणते नवऱ्याला सबस्टिट्यूट म्हणून मित्राशी लग्न करून मी नवीन नवरा करणार नाही आहे. त्यापेक्षा तू मला फोटोग्राफी शिकवलेली आहे तर मी स्वावलंबी होईन. कारण तिला फोटोग्राफीची आवड अशी नसते, पण तो स्वप्नील जोशी जो असतो तिला फोटोग्राफी शिकवतो. तर तिकडेच एंड घेतला आहे की ती तेच फोटोग्राफी शिकते आणि तेच करिअर करते. म्हणजे एक नाही आहे म्हणजे दुसरा हिरो मिळालाच पाहिजे असं नसतं. म्हणजे त्यामुळे तो असा एकदम हॅपी एंडिंग नव्हतं त्या सिनेमाचं. मला खूप जणांनी सांगितलं तू शेवट चेंज कर, तो तिच्याशी लग्न करतो असं दाखव. ती लग्न जरुरी नाही आहे, ती स्वतः स्वावलंबी आहे. ती म्हणतं नंतर तिला वाटेल तो गोष्ट वेगळं आहे, परंतु त्या क्षणाला तिला असं वाटतं की नवऱ्याला सबस्टिट्यूट म्हणून मित्राबरोबर मी लग्न करावं हे तिला पटत नाही. आणि ती मानाने ते फोटोग्राफी स्वीकारते आणि त्याच्यात तिचं करिअर करते. असं शेवट दाखवलं आहे त्याचं. पण माझ्याही लक्षात नाही आलं आज फोटोग्राफी आहे. तुम्ही बरोबर बोललात ते. सर्वश्रेष्ठ मराठी फिल्म श्याम की आई के लिए निर्माता अमृता फिल्म्स को पुरस्कृत किया जा रहा है. इनकी ओर से सुश्री अमृता अरुण राव ग्रहण कर रही हैं रजत कमल का सम्मान.
The film brings Marathi heritage to the screen with black and white visual palette and deeply authentic storytelling drawn from the childhood experiences of a growing boy. और सर्वश्रेष्ठ मराठी फिल्म श्यामची आई के निर्देशक श्री सर्वश्रेष्ठ मराठी फिल्म का पुरस्कार एक प्रसिद्ध उपन्यास पर आधारित श्यामची आई नामक फिल्म को दिया गया है। 81 वर्ष पहले वर्ष 1954 में आयोजित फर्स्ट नेशनल फिल्म अवार्ड में उसी उपन्यास पर आधारित श्यामची आई नाम की ही एक मराठी फिल्म को ऑल इंडिया बेस्ट फीचर फिल्म का पुरस्कार प्रदान किया गया था। उस उपन्यास में एक माँ अपने बच्चों को जीवन के आदर्श सिखाती है, अपनी करुणा और स्नेह से उसके व्यक्तित्व को बनाती है। इसी कहानी पर आधारित 2 फिल्मों को 8 दशकों से अंतराल पर राष्ट्रीय फिल्म पुरस्कार से सम्मानित किया गया है। इससे ये स्पष्ट होता है कि पिछले 80 वर्षों में फिल्म बनाने की टेक्नोलॉजी और तरीका भले ही पूरी तरह बदल गए हैं, लेकिन माँ की ममता और मानवता के संदेश की ताकत अपनी ही प्रभावी है। परिवार से जुड़े भावनाएं भारतीय फिल्मों में पूरी तरह जीवंत है। आपण ट्रेलर दाखवतोय श्यामची आईचं, जरा 5 मिनिटं अटेन्शन द्या। तुमच्या मायेच्या गोष्टी तुम्ही लिहिताय होय तुमच्या किताबात? माझ्या पुस्तकात आहे एक आश्रम, तिथे या वेड्या बागड्या श्यामच्या गोष्टी ऐकायला जमतात आश्रमवासी, असं लिहितोय मी पुस्तकात। श्याम, ए श्याम, श्यामची आई, श्याम येतो म्हणाला होता पोहायला। येईल की मग? नाही जायचंय मला पोहायला। श्याम, कुठल्या आईला आपला मुलगा भित्रा झालेला आवडेल? तुला आवडेल तुझ्या आईचा कोणी अपमान केलेला? का नाही इंग्रजी कपड्यांची होळी करायची? का नाही विदेशी साखरेवर बहिष्कार टाकायचा? श्याम, धोतर घेते काय चोरी बिरी केला की काय? आई, मला क्षमा कर, तुझ्या श्यामनीच केली चोरी। Protesting against injustice is the birthright of any human being. आजकाल इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना श्लोक म्हणायची लाज वाटते। मला मोठ्या पंक्तीत मला गुदमरल्यासारखं होतं ग, शब्दच फुटत नाही। आणि आई समोर खोटे बोलताना बरा कंठ फुटतो रे। पत्नीचे दागिने विकून बांधले हे घर, घरासाठी बायकोचे दागिने विकलेत, आता कर्ज फेडण्यासाठी बायको विका। 4 दिडक्यांसाठी स्वाभिमान विकला नाही आम्ही। लोकमान्य टिळक ह्या शिवाजी महाराजांचाच वारसा चालवत आहे। स्वराज्य हाच दोघांचा इतिहास। कार्ट्या, उलट बोलतोस, उलट बोलतोस। आता दापोलीची इंग्रजी शाळा विसर बाळा। शिक्षणच या गर्दीतून बाहेर काढते बघ माणसाला। तू जा, या खातेऱ्यातून बाहेर पड, खूप मोठा हो, जगाने तुझी आठवण काढावी इतका मोठा हो। प्रत्येकच आई अशीच असते का? सोसण्याची ताकद असणारी पण तडफदार, आपल्या मुलांनी तसंच व्हावं म्हणून तीळ तीळ तुटणारी। लिखाचा राक्षस भान घालतो म्हणालास ना? त्याला माझा घास घ्यायचा असेल तर मला तिथेच असावे लागेल। मला तरी एक नवाच विचार उभा राहताना दिसतो आहे, मोहनदास गांधी। You've just returned from Trichinopali after 2 years of rigorous imprisonment. You created a great deal of mayhem in support of Mr. Gandhi's so-called civil disobedience. It seems you're not happy outside of prison. You have converted the whole nation into a large prison. What difference does it make, sir? पहिले आपण पार्टिसिपेशन सर्टिफिकेट देऊन घेऊया। नर्सिस फर्नांडिस सर्टिफिकेट आणि बुक आहे।
दीप्ती नेने दांडेकर, जयश्री बेलवडी, संदेश पांचाळ, मंजुषा देशपांडे, श्रुती लेले, अभिजित जोशी सर्टिफिकेट अँड गिफ्ट, कोणी नाही, अमेय जोशी, मिस्टर विवेक आंबेडकर, नाव आवर विनर्स. ब्रिजमध्ये सेकंड विनर आहे मिस्टर संजय पंडित. फोटो सन आहे विनीता नायर, ब्रिज. हा फोटो म्हणजे मी साधारण 16-17 या साली म्हणजे 2016-17 साली जेव्हा नवीन मी सुरुवात केली फोटोग्राफीची आणि नॅशनल पार्कच्या जवळच राहतो मी, 5 मिनिटावरती मी राहतो आणि त्यामुळे प्रॅक्टिस करण्यासाठी नॅशनल पार्क वॉज द बेस्ट प्लेस टू गो. मी आणि माझा मित्र हा नेहमी माझ्याबरोबर असतो. त्यावेळेला वनराणी नॅशनल पार्कमध्ये फिरते ती बंद होती, म्हणजे वनराणी काही कारणाने बंद होती आणि आम्ही त्या ट्रॅकवरनं जात होतो फोटो काढत. तर जनरली नॅशनल पार्कमध्ये बरीच कॉलेजची कपल्स ही फिरायला येतात आणि आम्ही पाहिलं की आम्ही ट्रॅकवरनं चाललो आहे तर ती एक जोडपं असं आमच्या पुढे पुढे चाललेलं आणि मी अँटिसिपेट केलेलं की मी याला म्हणालेलो आपण इथं थांबूया. द मोमेंट हे लोक ब्रिजच्या खाली गेली तर आपण तो फोटो काढूया आणि तो अगदी छान दिसेल, कारण काय होतं फोरग्राऊंडला लाईट आहे, बॅकग्राऊंडला लाईट आहे आणि बरोबर त्या ब्रिज खाली तो स्टिल आउट दिसेल आपल्याला. आणि आम्ही थांबलो आणि मनाप्रमाणे आम्हाला पाहिजे ती फ्रेम मिळाली अँड दॅट वॉज दॅट फ्रेम. फर्स्ट प्राइज टायगर स्टोरी. तुम्ही सगळ्यांनी तो फोटो खास बघा. I got a third prize for black and white, and that time I was clicking that photo, so I couldn't attend because I was at Ranthambore clicking that picture. So my husband told that if you happen to win today, you tell them that I couldn't attend because I was clicking that picture. So that was my 100th safari. And it was very special because we got a wonderful sighting at Zone 3. वैसे भी बहुत special होता है those who do wildlife. Ranthambore and Zone 3 and Padam Lake is like an epic photo, and that was like one of the signature shot. And when it was bridge, I was wondering मैंने कोई bridge कभी shoot नहीं किया. And then I just saw the pictures. I'm like, this is a natural bridge क्योंकि वो actually lake cross कर रहे थे. So this fits the interpretation. I'll submit this on. So that's how I submitted it. Yeah. Thank you. Yeah, excellent. Yeah. Thinking of a tiger crossing for such subject, I mean that is also creditable. Now mountain. Second photo moon goes to Mr. Dilip Kamble. तो फोटो आहे लडाखचा पँगॉंग लेक. मी 2016मध्ये तिथे गेलो होतो तेव्हा घेतलेला तो फोटो होता. वेळ होती संध्याकाळची आणि ते भिक्खू असे लाईनीत मस्त बसले होते आणि ते कंपोजिशन खूप छान वाटलं मला. आणि दुसरा फोटो तो आहे जिथे एक भिक्खू बसला आहे, त्याच्यापैकी एक आहे गॅलरीमध्ये, तो पण तिथलाच आहे. सेम डेला मी घेतलेला तो आणि खूप छान वाटला तो फोटो पण. आणि आज प्राईज पण मिळतंय. काय आहे की गॅलरीमध्ये आपले सब्जेक्ट नाही लावायचे असतात म्हणून तो बाजूला. ओके, थँक्यू. Photo sun goes to Rajalakshmi Narayan Swami. Jeeps पण आहेत. There is action. Yeah. Spiti Valley. On the way to Spiti Valley. Yeah. Congratulations. Now third subject is monsoon. Photo moon goes to Mr. Sumit Sarfare for his waterfall picture, I guess. Yeah. त्या वॉटरफॉलच्या मध्ये एक मजेशीर गोष्ट आहे. तर एका माणसाने
त्याला माहिती पण नाही बिचाऱ्याला. इंजिनियर शेवटच्या वेळीच अभ्यास करतो, लास्ट मोमेंटलाच. सरांचे सब्जेक्ट डिक्लेअर झाल्यानंतर मी बाहेर पडतो आणि फोटोज काढतो. फोटो सेंड गोज टू शालिनी कसबे, पेरूवाली गाडी. Now the last winner for the gallery is, it goes to Renuka Gorpade for her lion pair. Oh, photo. विनर्सची पार्टिसिपेशन आणि हे दोन्ही एकत्र दिलेत मी. कॉंग्रॅच्युलेशन्स. So everybody come this side for a group photo.